Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ म्हणजे मेंडल्स लॉज बघितलेले आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द इनहेरिटन्स ऑफ वन जीन. ओके, इनहेरिटन्स ऑफ वन जीन बघणार आहोत. ओके, आपण पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं. आणखी एकदा पण सांगतो, हे जर सपोज दिस इज वन इज टॉल म्हणजे कोणतं बी मी असं टॉल नाही आहे. सपोज यामध्ये आपण काय घेऊया, जस्ट 1 मिनिट, येल्लो घेऊया. ओके, येल्लो, दिस इज द येल्लो फॉर दिस फॉर येल्लो. आणि ह्या ग्रीनसाठी ग्रीन नाही घ्यायचं, तर ह्याच्यासाठी ह्याचं स्मॉल घ्यायचं. ओके, स्मॉल घेतलं. ओके, आता ह्याच्यामध्ये ह्याचा आणि ह्याचा जर क्रॉस केला, ओके, ह्याचा आणि ह्याचा जर क्रॉस केला ना, देन सपोज हे जर हे आलं, काय म्हणतात, हे असं जर आलं ना, देन दॅट्स ते येल्लो. हे डॉमिनंट आहे ना, हे डॉमिनंट राहणार. मग हे फिनोटिपिकली असं येणार, फिनोटिपिकली येल्लो शो करणार. ओके, पण जिनोटिपिकली ॲक्च्युली हे असेल, पण फिनोटिपिकली हे शो करणार. सपोज दिस वन इज वाय दिस वन इज, म्हणजे दोन्ही जर डॉमिनंट असतील देन वाय, काय विषय नाही. आणि हे जर दोन्ही स्मॉल असतील ना, देन दॅट ते स्मॉलच. जिनोटिपिकली आणि फिनोटिपिकली दोन्ही पण स्मॉल येणार. ओके, दॅट्स ऑल. हे लक्षात ठेवा. ओके, स्मॉल कॅपिटल आणि स्मॉल जर आलं, डॉमिनंट रिसेसिव्ह एका ठिकाणी आलं की लगेच डॉमिनंट शो करणार. ओके, डॉमिनंट शो करणार आणि रिसेसिव्ह म्हणजे स्मॉल जर हे आलं ना ह्यातलं, तर हे शो करणार. ओके, डन. ओके, ठीक आहे. आता काय म्हणते बघा. ओके, आता काय म्हणते बघ, ही experiment carried out using Mendel where he crossed tall and dwarf pea plants to study one gene. He collected seeds produced as a result of this cross and grew them generate plants of the first hybrid generation. This generation is called filial one generation. Okay, filial one generation, that is the F1 generation. Okay, F1 generation. Okay, F1 generation म्हणजे त्यानं काय केलं माहिती आहे का, त्यानं घेतला सपोज असं टॉल घेतला इंटू आपलं डॉर्फ दॅट इज डॉर्फ. म्हणजे ह्याचा क्रॉस केला काय होणार, टी, एकतर काय म्हणतात टी एकतर ह्या टी येणार, परत दुसरा म्हणजे सॉरी एकतर काय सगळे टी परत त्यानंतर हे स्मॉल टी आणि अनदर वन इज टी सगळे, कारण ह्याला परत ह्याला. ओके, ह्याला सगळे हे झाले, 4 प्रोडक्ट आले. मग आपण काय केलेलं, स्मॉल टी कॅपिटल टी, परत हे ह्याच्यातनं काय येणार, दॅट इज शो काय करणार, डॉमिनंट शो करणार, दॅट इज दी टॉल. म्हणजे पहिल्या F1 जनरेशनमध्ये काय आलं पाहिजेत, सगळे कॅपिटल आले पाहिजे. म्हणजे सगळे फिनोटिपिकली सगळे टॉल दिसणार, सगळे टॉल सगळे टॉल दिसले पाहिजेत. ओके, म्हणजे हे दिसलं पाहिजे पहिल्या ह्याच्यामध्ये. ओके, आता आपण बघूया आपण काय आलं आहे बुकमध्ये. ओके, येस, लेट्स सी. मेंडल ऑब्झर्व दॅट ऑल F1 प्रोजेनी वेअर टॉल. ओके, म्हणजे आपण काय केलं पहिल्या स्टार्टिंगला कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. ओके, ह्याच्यातनं काय आलं, टी आणि टी म्हणजे सगळ्यातनं ॲक्च्युली काय येणार, टॉल येणार. दॅट्स ऑल, टॉलच आलं ना. ह्याचे काय शो करणार, टॉल. परत ह्यातनं पण डॉमिनंट काय शो करणार, टॉल. ह्यातनं पण डॉमिनंट काय शो करणार, टॉल. ह्यातनं पण डॉमिनंट काय शो करणार, टॉल. कारण हे डॉर्फ रिसेसिव्ह होते ना, सो दिस इज द टॉल. F1मध्ये काय आलं, दिस इज द F1मध्ये सगळं टॉल आलं. ओके, लाईक वन ऑफ इट्स पॅरेंट्स, म्हणजे त्याच्या एका पॅरेंट्स, नन वेअर डॉर्फ, म्हणजे एक पण डॉर्फ नव्हतं. ओके, he made similar observation for 4 pairs traits. He found that F1 always resembled either of the parents. म्हणजे कोणतं पण घेऊ दे. सपोज हे घेतलं डब्ल्यू म्हणजे इंटू व्हाईट इंटू सपोज दिस स्मॉल घेऊया आपण. हे घेतलं अगेन, इथं काय येणार, स्मॉल. इथं पण अगेन काय येणार, दॅट्स ते व्हायलेटच येणार, व्हायलेट. ह्यात पण डॉमिनंट काय, व्हायलेट. ह्यात पण डॉमिनंट काय, व्हायलेट. ह्यात पण डॉमिनंट काय, व्हायलेट.
ह्यात पण डॉमिनंट काय पायलट. मग ऑब्विसली एक पॅरेंट जर त्यातलं डॉमिनंट पॅरेंट असतो ना, म्हणजे एक पॅरेंट एका पॅरेंटची एकच पॅरेंट दिसणार ना, जो डॉमिनंट पॅरेंट असेल तो पॅरेंट दिसणार इथं. ओके, हे सांगितलं की एक कोणतं बी हे करू दे, F1 जनरेशनमध्ये त्यातलं एक पॅरेंट दिसायला. मग त्यांनी हे नाही सांगितलं की सध्या हे नाही सांगितलं की आपण पुढचं थोडं सांगालो मी की एक त्यातलं जो एक पॅरेंट्स दिसणार, एकच F1 जनरेशनमध्ये एक पॅरेंटसोबत मॅच होणार. ओके, दॅट्स ते सांगितलं ते. ओके, सॉरी F1 टॉल. ओके, एवढं लक्षात ठेवा. Not seen a trait of other seen them. Okay, Mendel then self-pollinated that F1 and his filial 2 generation. म्हणजे त्यानं काय केलं माहिती आहे का, आता सपोज हे आलेलं ना, त्यानं काय केलं माहिती आहे, TT इंटू सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे परत त्यांच्यातच पॉलिनेशन करून बघितलं. आत्ता काय होतं बघितलं. आता काय होणार ह्यातून, सपोज हे नेक्स्ट पेजवरती घेऊ आपण ह्याचा रिझल्ट. एकतर इथं बघा, ह्याजन पहिला ह्याचं करायचं, ह्यातनं काय येणार टी. ओके, परत ह्याच्यासोबत करायचं, ह्यात पण काय आलं ते टी. मग इथं परत त्यानंतर आता ह्याच्यासोबत घेऊया, ह्याच्यासोबत काय येणार त्यात ते स्मॉल टी कॅपिटल. पण आता परंतु दिस इज इम्पॉर्टंट, ह्याच्यासोबत काय येणार स्मॉल टी. दॅट्स ऑल. ह्यातून काय भेटणार, ह्यातून डॉमिनंट काय, हे दोन्ही डॉमिनंट आहे, सो ह्यात पण टी डॉमिनंट भेटला. परंतु ह्यात पण डॉमिनंट काय, ह्यात पण टी डॉमिनंट आहे, सो ह्यात पण डॉमिनंट. ह्यात पण डॉमिनंट काय टी पण दिस इज नाव हेअर काय टी. सो हेअर इज, म्हणजे इथं काय झाले, तीन टॉल इज टू 1 डॉर्फ आला. ओके, 3:1 रेशो, कारण 3 टॉल वर्सेस 1 डॉर्फ आला. ओके, हे सेल्फ पॉलिनेशन नंतर हे झालं. ओके, दिस इज द फिलियल 2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये हे सापडलं. ओके, सम ऑफ द ऑफस्प्रिंग्स वेअर डॉर्फ. ओके, आता फिलियल 2 जनरेशन सम ऑफ द ऑफस्प्रिंग्स वेअर डॉर्फ. द कॅरेक्टर दॅट वॉज नॉट सीन इन F1 जनरेशन नाव एक्सप्रेस्ड. ओके, द प्रोपोर्शन ऑफ 1/4. येस, 1/4 4 आहेत ना, मग 4पैकी 3/4 काय, 3/4 इज टॉल, पण 1/4 काय, 1/4 इज डॉर्फ. ओके, 1/4 इज डॉर्फ, 3/4 F2 वेअर टॉल. ओके, नाही सांगितले द टॉल अँड डॉर्फ आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स डिड नॉट शो एनी ब्लेंडिंग. ब्लेंडिंग म्हणजे काय म्हणतं, हे ब्लेंडिंग काय मधलं काय नाही शो केलं ना, एकतर टॉल आहेत नंतर एकतर डॉर्फ आहे, असं मल्टीच असं काय नाही आहे ना. म्हणजे सपोज ह्यात आता 3/4 काय आहेत, 3/4 टॉल आहेत, म्हणजे ह्यांचे एक पॅरेंट काय होता टॉल होता आणि एक पॅरेंट काय होता डॉर्फ म्हणजे शॉर्ट होता. ह्यातलं काय केलं 3/4ने काय केलं, एका पॅरेंटसोबत शो केलं म्हणजे टॉलसोबत डायरेक्ट शो केलं, आणि उरलेलं 1/4 पॅरेंट जे होतं म्हणजे एकानं काय केलं डॉर्फसोबत ही केलं म्हणजे काय म्हणते डॉर्फ शो करतो. मग एकतर 3 टॉल होते म्हणजे 1 पॅरेंटसारखं शो केलं, आणि 1 डॉर्फ होतं दॅट इज द 1 पॅरेंटसारखं शो केलं. सो मधलं ब्लेंडिंग म्हणजे मध्येच काय नाही आहे ना, मधलं काय नाही, दॅट्स दी. ओके, दिस ऑफस्प्रिंग्स वेअर नॉट आयदर टॉल ऑर डॉर्फ, नॉन वेअर म्हणजे मिडल बिटवीन हाईट, इन बिटवीन मधल्याच हाईटचं नव्हतं. ब्लेंडिंग म्हणजे काय तर मधल्याच हाईटचं नव्हतं. ओके, दॅट्स दी इनफ. ओके, सिमिलर रिझल्ट बाकीचे पण सगळ्यांचे स्टडी केले तेव्हा सेम रिझल्ट, दॅट इज 3:1 रेशिओ वी ऑप्टेन. ओके, डन. काय आणखी एकदा आपण समजून घ्या काय झालं ॲक्च्युली, काय झालं बघा. सपोज दिस इज द वन टी इंटू दिस वन इज टी. ओके, हे एक टॉल, हे एक पॅरेंट आहे, हे एक पॅरेंट आहे. ओके, राईट. मग ह्याच्यामधून क्रॉस केला, ह्याचं काय येणार, ही फिलियल 1 F1 जनरेशन ना, F1 जनरेशन टी. परत ह्याच्यासोबत दॅट ते, किंवा सपोज ह्याच्यासोबत घे, ह्याचं काय येणार टी. परत ह्याच्यासोबत टी. परत ह्याच्यासोबत दॅट दे टी. ओके, हे F1 जनरेशन. मग ह्या आपण पहिल्या स्टार्टिंगला काय सांगितलेलं, जर सपोज दिस टी असेल देन ह्यातला डॉमिनंट काय विषय नाही टॉल येणार, राईट. परत सपोज हा जर टी असेल, सपोज हा टी असेल म्हणजे दोन्ही स्मॉल असतील देन इथं काय येणार डॉर्फ येणार. ओके, आणि जर सपोज हा मिडल असेल म्हणजे एक डॉमिनंट असेल आणि एक रिसेसिव्ह असेल, देन ह्यातला जो डॉमिनंट आहे दिस डॉमिनंट म्हणजे कोणता बी आपण काय म्हणतात हे घेतलं
तर कोणतं बी कॅरेक्टर घेतलं तर त्यातलं जर डॉमिनंट असेल ना तो डॉमिनंट शो करणार. मग इथं काय येणार टॉल येणार. ओके, मग इथं काय आले सगळे टॉल आले, सगळे टॉल आले, सगळे टॉल आले, राईट. आता काय केलं माहिती आहे मेंडेल, म्हटला मेंडेल आता तर समजा नाही की सगळे टॉल आले. आता काय करायचं मेंडेलनं विचार केला. मेंडेलनं काय केलं माहिती आहे, दिस वॉज F1 मध्ये काय झालं, F1 ऑल टॉल. ओके, F1मध्ये सगळे टॉल भेटले. मग F2मध्ये काय केलं मेंडेलनं, ह्याचं सेल्फ पॉलिनेशन केला. ओके, मेंडेलनं काय केलं सेल्फ पॉलिनेशन म्हणजे TT इंटू हेच परत TT म्हणजे सेल्फ पॉलिनेशन केला. ओके, मग ह्यातनं रिझल्ट काय भेटले त्याला F2मध्ये एक तर ह्याचं आता हे सोबत आपण हे करूया, दॅट इज TT आलं. ओके, एक टॉल भेटला. परत त्यानंतर ह्याच्यासोबत करूया, दॅट इज TT. परत ह्याच्यासोबत दॅट इज TT आणि ह्याच्यासोबत दॅट इज TT. आता ह्यातनं काय भेटणार, पहिल्यांदा आपल्याला डायरेक्ट टॉल भेटणार, ह्यात काय विषय नाही. परत ह्यातनं काय भेटणार, ह्यात पण टॉल भेटलं, ह्यात पण काय भेटणार, ह्यात पण टॉल भेटणार. पण दिस इज इम्पॉर्टंट, ह्यातून काय भेटणार डॉर्प भेटणार, दॅट इज दी स्मॉल टी. ह्यातून डॉर्प भेटणार. मग ह्यात काय भेटलं 1/4 काय होतं, 4पैकी 1 डॉर्प. ओके, DWAR. ओके, डॉर्प. आणि 3/4 काय होते, 3/4 वेअर द टॉल. ओके, दॅट्स ऑल. 3/4 वेअर द टॉल, 3/4 वेअर द टॉल. मग याचा रेशिओ काय येणार आपल्याला 3:1, 3 टॉल आणि 1 डॉर्प. दॅट्स दी रेशिओ वी ऑप्टेन. ओके, डन. म्हणजे F1मध्ये काय होतं, F1मध्ये ऑल टॉल आणि F2मध्ये 3:1 रेशिओ. पण ब्लेंडिंग नो, ब्लेंडिंग कोणीच ब्लेंडिंग शो करत नाही. ब्लेंडिंग म्हणजे काय, ब्लेंडिंग म्हणजे मधली हाईट एकतर टॉल असलं पाहिजे, एकतर म्हणजे दोन्हीपैकी एका पॅरेंटसोबत आयडेंटिफाय होणार, एकतर टॉल किंवा एकतर डॉर्प. ओके, म्हणजे मधलंच मिडल काय असं नसते. ओके, दॅट इज दी टुडेज टॉपिक. I hope कि everything is clear. Okay, thank you so much. We will meet in the next lecture. Bye bye.